भारत माता की जय. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी सविनय सादर अर्पण. नाशिक जिल्ह्यातील भगूर नावाच्या लहानशा गावी बॅरिस्टर विनायकराव सावरकर यांचा इसवी सन 1883च्या मे महिन्यामध्ये जन्म झाला. विनायकरावांचे वडील दामोदरपंत हे एक सच्छील, विद्वान, धार्मिक असे सद्ग्रस्त होते. तसेच ते एक प्रतिभासंपन्न कवी देखील होते. त्यामुळे त्यांच्या घरी आल्या गेल्यांची खूप गर्दी होत असे. दामोदरपंतांना एकंदर 4 अपत्ये होती. वडील मुलाचे नाव गणेशपंत उर्फ बाबासाहेब सावरकर, दुसरे बॅरिस्टर विनायकराव सावरकर, तिसऱ्या श्रीमती मैनाबाई अथवा माई व चौथे डॉक्टर नारायणराव सावरकर. लहानपणीच विनायकरावांना कविता करण्याचा छंद लागला. इतक्या लहानपणी की त्यावेळी त्यांची मुंजही झाली नव्हती. आईपाशी रामविजय, हरिविजय इत्यादी ग्रंथ वाचले जात. ते ऐकून वडिलांनी संशय रत्नमाला त्यास तोंडपाठ शिकवली होती. ती वारंवार म्हणून विनायकाला काव्य करण्याची स्फूर्ती झाली. त्याने लगेचच महाकाव्य करण्याची प्रतिज्ञाही केली. हे महाकाव्य कोणते, कसे हे त्यांचे त्यालाही माहिती नव्हते. पण वारंवार त्याने कविता करून दाखवाव्या आणि म्हणावे की आपण महाकाव्य करणार. या विचाराने 8व्या वर्षी या बालकाने काव्य देवतेची पूजा आरंभली. तो ओव्या मुंजीच्या आधी इतक्या झपाट्याने रची की झोपाळ्यावर एका बाजूला शेजारच्या मुली येऊन बसत व शिकवलेल्या ओव्या म्हणत. त्यावेळी प्रसिद्ध होणाऱ्या जगदितेच्छू या पत्रात विनायकाच्या 10व्या वर्षीच त्याच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या व शेवटी स्वदेशीचा फटका, सवाई माधवरावांचा रंग ही त्याने वयाच्या 10व्या वर्षी रचलेली कविता अतिशय प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर मित्रांमध्ये रमत असताना लुटुपुटूच्या लढाया खेळणे, त्यांना धैर्याच्या गोष्टी शिकवणे, आपले बळ वाढवण्यास मदत करण्यास सांगणे, तसेच हनुमानाची उपासना करण्यास सांगणे, स्वदेशी व टिळकांचे विचार यांचा अनुसर करण्यास सांगणे इत्यादी कामे त्याने लहान वयातच पार पाडली. त्या बालकाची लहानपणीच त्याच्या कुलाने कुलस्वामींनी मानलेल्या देवीच्या भव्य व सुंदर मूर्तीवर फारच भक्ती होती. तो तिच्या पूजेत केव्हा केव्हा इतका घडलेला असे की ध्यानाचे मंत्र म्हणत असताना तो शुद्धी सोडून केव्हा बेभान होई हे कळत नसे. त्या देवीला मनोभावाने प्रार्थना केली असताना त्या सफल होतात असा त्याचा विश्वास होता. तिच्यासाठी फुले जमवण्यात, पूजा बांधण्यात, सप्तशतीच्या पाठातील युद्धप्रसंगाचे अध्याय वाचण्यात तो दिवसाचे दिवस व रात्रीची रात्र करत असे. विनायकाच्या हृदयामध्ये देशभक्तीच्या उर्मी उसळू लागल्या. आपल्या या परतंत्र देशाला पुनर्पी वैभव संपन्न व स्वराज्य मंडित करण्यासाठी तरुण देशभक्त निर्माण झाले पाहिजेत. चाफेकर, रानडे जे तारुण्याच्या ऐन भरात गेले, संसार सुख संपत्ती यांच्यावर ज्यांनी लात मारली, ती एवढ्याच करता की आपला देश स्वतंत्र करण्याकरता अनेक राष्ट्रभक्त निर्माण केले पाहिजेत. राष्ट्रोद्धाराकरता स्वार्थाचा असा होम त्यांनी केला पाहिजे. ही गोष्ट सत्य आहे. म्हणून मग ही जर गोष्ट सत्य आहे तर राष्ट्रोद्धार स्वार्थाच्या होळीशिवाय होणार नाही हे त्यांनी अंतरात जाणून ठेवले होते. लहानपणीच्या कुलस्वामींनी मानलेल्या अष्टभुजा देवीसमोर सावरकर आपली कैफियत मांडत होते. कालांतराने त्यांचे वय आसपास 15-16 वर्षाचे झाले. हे वर्ष होते इसवी सन 1899चे. अष्टभुजा देवीसमोर आपली कैफियत मांडताना तल्लीनतेने मांडल्या गेलेल्या त्या कैफियतीमुळे देवी त्यांना साक्षात प्रसन्न झालेली दिसली व तिने त्यांना देशाला, भारत मातेला पारतंत्र्यातून सोडवण्याचा आदेश दिला. हाच पुढे अखिल हिंदुस्थानात गाजलेल्या अभिनव संस्थेचा जन्मदिवस ठरला. त्या किशोर वयातील सावरकरांच्या या निश्चयातच त्या संस्थेचा उगम झाला. त्या दिवसापासूनचा काळ अनन्य भावाने त्यांनी आपल्या कल्पनांचा प्रसार करण्यात घालविला. भगूरसारख्या लहान ठिकाणी शिवाजी उत्सव, गणपती उत्सव आरंभिले.
आपल्या देशातील देशवीरांच्या कृत्याने समाजात चेतना उत्पन्न व्हावी म्हणून त्यांनी अनेक पद्ये व पोवाडे रचले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जीवनामध्ये दोन व्यक्तींनी खूप मोठं मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन दिलं व त्यांच्या जीवनावर त्यांचा सतत प्रभाव राहिला. पहिली व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब चिपळूणकर. हे त्यांचे श्वशुर होत. त्यांनी खूप मोठा आधार स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत असताना मानसिकदृष्ट्या त्यांच्या कुटुंबाला दिला. ज्यायोगे त्यांचं कुटुंब उभं राहू शकलं व सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या जोमानं भाग घेऊ शकले. दुसरी व्यक्ती म्हणजे श्यामकृष्णजी वर्मा. यांनी होम रूल सोसायटीच्या माध्यमातून सावरकरांना शिवाजी नावाची स्कॉलरशिप तर दिलीच, विलायतेमध्ये जाऊन त्यांचं शिक्षण यथासांग पार पाडण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर मोठा मानसिक आधार देखील देण्याचं काम त्यांनी पार पाडलं. भाऊ व त्यांचे मित्र यांच्या सहकार्यामुळे प्लेगच्या गंडांतरामधून सुखरूप बाहेर पडून सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण घेऊ लागले. तेथे इतर तरुणांसारख्या मनोरंजनाच्या साधनामध्ये गुंतून न पडता त्यांनी आपली राष्ट्रभक्तीची गाथा पुढे तशीच चालू ठेवली. त्याचाच एक भाग म्हणून विदेशी कपड्यांची होळी करण्याचे त्यांनी मोठे आयोजन केले. त्यास अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. ते पाहून फर्ग्युसन कॉलेजचे प्रशासन यांच्या नजरेत त्यांचे कार्य आले. तिथून LLBच्या शिक्षणाकरिता 1896 साली ते मुंबईस येऊन राहिले. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की हिंदुस्थानचे भावी नेते जर एकाच वेळी एकत्र गाठण्याचे स्थळ असेल तर ते म्हणजे लंडन होय. तेथे सर्व हिंदुस्थानातील बुद्धीने व द्रव्याने समर्थ असलेले तरुण जमतात व तेथून परत आल्यावर समाजाचे नेते व धुरीण बनतात. तर तेथे अत्युच्च स्थलीच प्रकाश पडल्यास तो आजूबाजूस दूरवर सहजच पसरेल. आणखी युरोपीय क्रांतिकारक व इतर संस्था अवलोकन करून त्यांची साधने शिकता व जुळवता येतील. याला अनुसरून होमरूल या संस्थेचे सूत्रधार पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी परदेश प्रवासास उत्तेजन देण्याकरता 2-3 स्कॉलरशिप ठेवल्याचे त्यांना कळते झाले. इंडियन सोशलिस्ट या पत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार त्यांनी त्या कामाकरिता अर्ज केला व त्यास लोकमान्यांनी व काळकर्ते यांनी प्रशंसापत्रे जोडली व त्यांना थोड्याच दिवसात शिवाजी स्कॉलरशिप नावाची स्कॉलरशिप मिळून गेली व त्यांचे लंडन येथे जाणे निश्चित झाले. सावरकरांचे इंग्लंडच्या किनाऱ्यास पाय लागल्यापासून येथील हिंदी तरुणामध्ये विलक्षण चळवळ व वृत्तीपालट झाला की विलायत सरकारलाही सावरकरावर कडक डोळा ठेवणे क्रमप्राप्त झाले. इंग्लंडमधील टाइम्स आदी करून सर्व मोठी मोठी वर्तमानपत्रे या मिसरुडी पुरती न फुटलेल्या पोरास आपला कट्टर प्रतिपक्षी समजून त्यावर अग्रलेखातही हल्ले चढवू लागले. 57 सालच्या स्वातंत्र्यार्थ झालेल्या राष्ट्रीय युद्धाचा अर्धशतकोत्सव सावरकरांनी भर लंडनमध्ये गाजवल्याने तर प्रकरण अगदीच चिरडीस गेले. लंडनमधील इंडियन लोकांचे गुप्त हस्तमुद्रक आहेत व त्यातून हजारो स्वातंत्र्य ध्येयगामी क्रांतिकारक वाङ्मयाची पुस्तके पत्रके छापत आहेत व हिंदुस्थानभर गुप्तपणे वाटत आहेत अशी शंका इंग्रज सरकारास आली व त्यांनी सावरकरांवर कडक नजर ठेवण्याचे धोरण अवलंबिले. अभिनव भारत संघटनेचा इतिहास इंग्लंडमध्ये घडवत असतानाच सावरकरांनी हिंदुस्थानातील पत्रातून तेजस्वी लेख चालूच ठेवले. काळ व विहारी या पत्रामधील लंडनची बातमीपत्रे सर्वश्रुत होती. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर 4 महिन्याच्या आत त्यांनी जोसेफ मॅझिनीचे आत्मवृत्त मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. तिला अन्यत्र तोड सापडणे कठीणच. हजारो तरुणांच्या उड्या सावरकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेवर पडू लागल्या. जोसेफ मॅझिनीचे भाषांतर संपताच सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्य युद्ध त्याचा इतिहास लिहावयास घेतला. प्रतिदिवशी ते जेवण होताच सरकारी जुने कागदपत्र व ग्रंथ चाळीत लंडन मधल्या ग्रंथालयामधून संध्याकाळपर्यंत बसत
अखेर हे पुस्तक लिहून पूर्ण होते न होते तोच त्यावर सरकारी वक्रदृष्टी होऊन ते छापण्याचे आधीच सरकार जमा करण्यात आले. बॅरिस्टरची संधी मिळवून प्रिय मातृभूमीस परत फिरायचे दिवस जवळ आले. आता चिरविरहित बंधूस भेटून सर्व वृत्तांत कळवीन व त्यांच्याकडून पाठ थोपटून घेईन ही मधुर आशा सुखे देऊ लागली. तोच बातमी आली की त्यांचे परमप्रिय ज्येष्ठ बंधू गणेशपंत यांना अभिनव भारताची पुस्तके व पदे छापण्याच्या अपराधासाठी जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झाली. ही बातमी वाचून होते न होते तोच दुसरी बातमी आली की कनिष्ठ बंधू बाळ केवळ 19 वर्षाचे त्यासही लॉर्ड मिंटोवर पडलेल्या बॉम्बचे प्रकरणात अटक करण्यात आली आहे. इकडे लंडनमध्ये सावरकरांवर खटला भरण्यात आला. इंच्या सभासदापुढे त्यांनी बॅरिस्टरच्या धंद्याची अनुज्ञा द्यावी किंवा नाही याविषयी विचार आरंभ झाला. हिंदुस्थान सरकारकडून अनेक कागदपत्र सावरकरांच्या राजद्रोहीपणाचे पुरावे म्हणून धाडले गेले. त्यामध्ये सर्वात मोठा राजद्रोह म्हणजे वंदे मातरमचे उच्चारण हे होत. याचवेळी सबंध इंग्लंड व हिंदुस्थान यांना विस्मयाने स्तिमित करणारा वायली व लाल काका यांचा खून भर लंडन शहरात झाला. मदनलाल धिंगरा या नावाच्या हिंदी तरुणाने हा खून केला असे मागाहून सिद्ध झाले व मदनलाल धिंगरा यांनी आपल्या जवानीत कथन केले की हिंदुस्थानातील तरुण देशभक्तास ज्या अन्यायाच्या फाशीच्या व हद्दपारीच्या शिक्षा झाल्या त्याचा सूड म्हणून मी हे कृत्य केले. इंग्लंडमध्ये क्रांतीवीरांच्या या कामाचा गवगवा झाल्यामुळे मध्यंतरी काही काळ सावरकर लंडनहून पॅरिसला गेले व त्यांनी पॅरिस हे आपल्या संघटनेच्या कार्याचे मुख्य केंद्र बनवले. 1910 साली अखेर सावरकर लंडनला परत जाण्यास निघाले व तेथून ते पुढे हिंदुस्थानात परतले. 1910 होते. शेवटी सावरकर लंडनला जाणाऱ्या बोटीत चढले. स्टेशनवर पॅरिसमधले सर्व हिंदी लोक, व्यापारी व विद्यार्थी पोचविण्यास आले होते. त्यांना उद्देशून सावरकर म्हणाले, अपॉन दिस टाइम यू हॅव सीन हाऊ आय ट्राईड माय बेस्ट टू वर्क मच. नाउ लेट मी सी इफ आय कॅन ऑल्सो सफर मच. इतके बोलताच बोट सुरू झाली. तदनंतर इंग्लंडला पोहोचली व सावरकर गाडीत बसले. डब्यातच पोलिसांचा गुप्तपणे कडेकोट सशस्त्र पहारा होता. लंडनच्या स्टेशनात ट्रेन घुसली. सावरकरांचा डबा येताच इथेच म्हणून लष्करी आज्ञा क्रूर व कठोर ध्वनीने सुटून तो डबा व सावरकर घेरले गेले. या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी ही बातमी जगातील सर्व पत्रकामध्ये फडकली. सावरकरांच्या मित्रमंडळीवर तर ही अकल्पित वीजच कोसळल्यासारखे झाले. कोर्टात कडक पहारा असतानाही लोकांनी खूप गर्दी केली. सावरकरांना डॉकमध्ये आणताच प्रेक्षकांचा आदर अनावर होऊन टाळ्यांचा कडकडाट झाला. सावरकरास सांगण्यात आले की मरण वा जन्मठेप, काळेपणी या दोनच शिक्षातून एक कोणाची तरी शिक्षा असलेल्या 121 इंडियन पिनल कोडच्या कलमाखाली आपणास धरलेले आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टन जेलमध्ये त्यास कोंबण्यात आले. इथेच ते डिंगरास भेटाव्यास मागे आलेले होते. तेथील त्यांच्या दिनचर्येची व त्यास तेथून पळवून नेण्यासाठी झालेली विलक्षण कटांची खूपच रंजक माहिती आहे. अखेर इंग्लंडातून हिंदुस्थानात विनायकरावांना धाडावे असे अपील कोर्टाने फरमाविले. हिंदुस्थानातील कोर्टासमोर जाणे म्हणजे फाशी वा अंदमानला जाणे हे निश्चित होते. आपल्या ज्येष्ठ भावाच्या शिक्षेमुळे व्याकुळ झालेल्या आपल्या वहिनीस आपले मृत्यूपत्र लिहून पाठविताना सावरकर म्हणतात, हे मातृभूमी तुझ मन वाही येले, वक्तृत्व वाग्वी भवही तुझ अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता वधुला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. संतान या भरतभूमीस 30 कोटी, जे मातृभक्ती रत सज्जन धन्य होती. हे आपले कुलही त्यामध्ये ईश्वरांश, निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश. हिंदुस्थानात सावरकरांना आणण्याचा हुकूम सुटला, पण तो अजून कृतीत उतरायचा होता. नेहमीचा मार्ग म्हणजे इंग्लिश खाडीतून फ्रान्समध्ये जायचे, पण सावरकरांना हिंदुस्थानात नेणे हे काही निर्विघ्नपणे पार पडणार नाही असा पोलिसांना प्रथमपासूनच संशय होता. इंग्लिश पोलिसांचे नामांकित ऑफिसर धाडून मोठ्या कडेकोट बंदोबस्ताने
सावरकरास घेऊन बिस्केच्या आखाताने गलबत पुढे हाकारण्यात आले. बोटीवर असताना केवळ स्नानाचे खोलीत त्यास कोंडीत, तेव्हा वा शौचास जातेवेळी जरा दूर पण दाराशी खेटूनच उभे राहत. इतकेच नाही, पण दाराचे समोर एक मोठा आरसा ठेवून त्यातून प्रतिबिंबाने आत काय करीत आहेत हे टक लावून पाहत असत. मध्यंतरी पलायनाचे 2 प्रयत्न केलेले असफल झाल्यानंतर आता तिसरा व शेवटचा प्रयत्न निश्चितपणे पार पाडायचा असा निर्धार सावरकरांनी केला होता. शौचाचे खोलीस काचेचे दार, समोर आरसा. सावरकर काय करतात ते दारास लागूनच एकसारखा तो शिपाई पाहत होता. शौचाचे खोलीचे वर मात्र एक पोर्ट होल म्हणजे अगदी लहान वाटोळी खिडकी होती. झटपट त्याने अंगावरचा सहेतुकच आणलेला लांब गाऊन अंगरखा काचेच्या दारावर टाकला. त्यायोगे त्या शिपायास किंचित अंधुक दिसू लागले. त्या संधीचा फायदा उठवून एका उडी सरशी 2-3 लाकडे पकडून सावरकर खिडकीत आले. क्या करता इतके म्हणण्याच्या आत त्या खिडकीतून त्यांनी समुद्रामध्ये उडी टाकली व 5 मैल समुद्र पोहून ते अखेर पॅरिसच्या किनाऱ्याला लागले. तारीख 23 डिसेंबर 1910. 1.5-2 महिने अव्याहत चाललेल्या खटल्यानंतर या असाधारण खटल्याचा निकाल काय लागणार याची आरोपीमध्ये चर्चा चालू झाली होती. सावरकरांच्यावर ठेवलेले इंग्रज सरकारचे 3ही आरोप भयंकर असल्याचे सिद्ध झाल्याचे जज्जांनी सावरकरांना सांगितले. तुम्हाला फाशीच व्हायची, पण आम्ही अजन्म काळेपणाची शिक्षा सांगतो आहोत असे सांगून न्यायाधीश उठले. इसवी सन 1911 साली बंदीचे कपडे घातले ते 1924 ला पुन्हा उतरले. वास्तविक ते धरले गेले तेव्हापासून म्हणजे 1910 मार्च पासून ते 1924च्या जानेवारीपर्यंत ते बंदीशाळेच्या अत्यंत कठोर व तीक्ष्ण जबड्यात गिळंकृत झाले होते. त्यास गिळून होताच कारागाराने आपल्या अंदमानच्या उदरातील जळत्या जठराग्नीत पचवून चिरवून नाहीसे करण्याचा कसून प्रयत्न केला. त्या जठराग्नीत असे अनेक तरुण चिरून पिसून पचून भस्म होऊन गेले होते, पण सावरकरांनी त्या जठराग्नीसच उलटे पचवून टाकले. अखेर त्या कारागाराचे जठर फोडून ते बाहेर आले. अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वप्न उराशी बाळगून लढत असताना सावरकरांनी मुख्यत्वे सशस्त्र क्रांतीवर भर दिला. कारण बंदुकीस बंदूक व शस्त्रास शस्त्र यानेच आपण तोंड देऊ शकतो, तरच आपल्याला इंग्रज सरकार स्वातंत्र्याचा हक्क बहाल करेल असा त्यांचा दृढ विश्वास होता. या कामी त्यांनी सुभाषबाबू यांच्याशी देखील सहकार्याचा हात पुढे केला. हे करीत असताना स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी हिंदू महासभेची 1906 साली स्थापना केली. इतकेच नाही तर ते सतत 7 वर्ष त्याच्या अध्यक्षपदावर कार्यरत राहिले. पाहूया त्याची एक झलक.
स्वतंत्र हिंदुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून स्वतंत्र लढा देणाऱ्या सावरकरांच्या पदरी मात्र स्वातंत्र्यानंतर निराशाच आली. कारण 1947 साली जरी देश स्वतंत्र झाला तरी त्याची फाळणी होऊन, पण तरी देखील दुःखी न होता त्यांनी आपले कार्य तसेच पुढे चालू ठेवले. दुर्दैवाने गांधी वध झाल्यानंतर त्या गांधीवधाच्या कटामध्ये सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला, पण त्यातून ते निर्दोष मुक्त झाले. त्यानंतर देखील त्यांनी आपले कार्य, समाज सुधारणेचे कार्य पुढे सुरूच ठेवले. एका अंगाने स्वातंत्र्य लढ्यात अतिशय कडक भूमिका घेऊन केलेले कार्य हे पाहता सावरकरांविषयी काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण खऱ्या अर्थाने सावरकर हे कृतिशील समाज सुधारक होते. पारतंत्र्याच्या काळात अस्पृश्यता ही भारताला लागलेली कीड आहे व तिच्या निर्मूलनासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. देशातील स्पृश्य अस्पृश्य ही विषमता नष्ट झाल्याशिवाय स्वातंत्र्य चळवळीस बळ येणार नाही हे सावरकर पुरते जाणून होते. सावरकर हे त्या काळातील खऱ्या अर्थाने प्रागतिक विचारांचे नेते होते. ते नेहमी म्हणत, मी जे सांगतो ते लोकांना 10 वर्षांनी पटते. 10 वर्षे वाट पाहण्याची माझी सिद्धता आहे. एका बाजूने कडक खडतर क्रांतीवीराचे गुण अंगी बाळगत असताना, खडतर परिस्थितीमधून जात असताना आपल्या हिंदू समाजामध्ये ज्या आपल्याला विभागणी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या जातीवाद जो आहे त्याच्या विरुद्ध ठामपणाने उभारताना त्यांनी पतितपावन मंदिरची निर्मिती रत्नागिरी येथे केली. तसेच अनेक शुद्धीकरण कार्यक्रमांचे आयोजन देखील त्यांनी केले. परिवर्तनवादी उत्तम विचारसरणीचे आदर्श उदाहरण घालत देत असताना स्वहस्ते रचलेली अभिनव भारत ही संघटना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सावरकरांनी अतिशय आनंदाने व उदार अंतःकरणाने 1950 साली त्याची सांगता केली. एका बाजूला इतका हा कणखर नेता हे सर्व करीत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचे हृदय मात्र काव्यमय होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 22व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले. हे ठळक वैशिष्ट्य होय. तर जे विचार मांडित तो अगोदर स्वतः आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असत. सावरकरांच्या मते समाजकारण ही ढाल आहे तर राजकारण ही तलवार आहे. खऱ्या अर्थाने समाज सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी 3 निष्ठा ठेवल्या पाहिजेत असे त्यांचे म्हणणे होते. ते म्हणजे स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्वनिष्ठा व विज्ञाननिष्ठा किंवा बुद्धिनिष्ठा. असा द्रष्टेपणा बाळगणाऱ्या या नेत्याने त्याचमुळे हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी पुणे येथे 10 मे 1952 रोजी हुतात्मा वंदन दिन चालू करण्याचे आयोजित केले. त्याचबरोबर 1857चा लढा हा मूळ केंद्रस्थानी धरून त्याचा शतसंवत्सरिक भाग म्हणून त्यांनी 10 मे 1957 रोजी दिल्ली येथे त्याचे आयोजन केले होते. या सर्वंकष नेत्यास स्वतंत्र भारताच्या स्वकीय नेत्यांकडून मात्र उपेक्षाच पदरी आली. आपल्या भारतमातेची चाललेली उपेक्षा न पाहून त्यांनी 26 फेब्रुवारी 1966 रोजी अन्न पाणी याचा त्याग करून आपला देहत्याग केला व मुक्तीचा मार्ग त्यांनी मोकळा करून घेतला. जय हिंद, वंदे मातरम.